मी जेव्हा आपलं युनिट जॉईन केलं ना, तेव्हाच मला माहिती होतं की कधी ना कधी मला ह्या परिस्थितीला सामोरं जावंच लागणार आहे. कधी ना कधी तरी माझं लग्न होणारच आहे. माझं काम माझ्यासाठी फक्त काम नाहीये, ते माझ्यासाठी माझं स्वप्न आहे. पण तुझी स्वप्न समजून घेणारा, तुला समजून घेणारा असा मुलगा मिळायला हवा ना. नाहीतर तुझ्या त्या कॉलेजमधल्या मित्रासारखं व्हायचं. मित्र? तो होता ना तुझ्या कॉलेजमध्ये, युवराज. युवराज. तो मित्र नाही आहे माझा, कधीच नव्हता. कोण आहे मी? युवी. एकदा बोट दाखवलं तर दाखवलं. हे गॉर्जियस. मी? हं? थँक्यू. हे सगळं काय करत बसलीयस? मी आहे ना समोर. हे पकड. मी बोलतोय ना तुझ्याशी. माझ्याकडे बघ. कोण आहेस तू? तू सोडून इथे सगळे मला ओळखतात. अख्खं कॉलेज ओळखतं. तुझ्या या मैत्रिणी सुद्धा. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. युवराज. युवी म्हणतात मला प्रेमाने. तू सुद्धा म्हणू शकतेस मला प्रेमाने. युवी. गेस व्हॉट? यू आर द लकी वन. या युवीने तुला चूज केले. मुली म्हणजे काय भाजी वाटली का काय बाजारातली निवडून घ्यायला? हा, लाज नाही वाटत? तुझ्यासारखी 56 पोरं फिरतात. इथून पुढे जर कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने बघशील ना, तर पोलिसात कंप्लेंट करीन तुझी. आणि हो, नाहीतर अख्ख्या कॉलेज समोर तोंडाला काळं फासून धिंड काढीन, कळलं? निघ. निघ. हा. त्याच्या इतका घाणेरडा माणूस मी आजपर्यंत पाहिलेला नाही. त्याचा चेहरा जरी कधी डोळ्यासमोर आला ना, तरी आमच्या कॉलेजमधल्या इतक्या मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत ना त्यांनी. आता पण तेच करत असणार आहे तो. कुठल्या ना कुठल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करत असणार आहे. आज गणपतीच्या पहिल्या दिवशी तू घरी येस हे बघून फार बरं वाटतंय. गणपती बाप्पा, माझ्या युवराजच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. काका, गरम आहे? हो. वा युवराज, आज तू घरी थांबून घरच्या कामांमध्ये इंटरेस्ट घेतोयस हे बघून खरंच खूप बरं वाटलं. याचा अर्थ तू आता 100% सांसारिक माणूस झालायस. शिवाय कौशिकी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, म्हणजे तुझी सगळी स्वप्न 100% पूर्ण होणार. काका, माझं ह्याच्यात काहीच कौतुक नाहीये. आज खरं तर बाप्पाचा दिवस आहे. बाप्पा आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या इच्छाही पूर्ण करणार आहे. काय फुल छना फोन नाही केला, हे पकडा पहिलं. कवच सांगेन तुले काय. हे चू, हे बाय, हे असे पानं. हे पोरांना आपल्याकडे गणपती बाप्पा येणार ना.
हा फातिमा बोल. हाँ, आश्रमात सगळी तयारी झाली आहे. सिर्फ आपका इंतजार आहे. हो, आमच्या पण घरची पूजा झालीये. मी आवरून लगेच येते. हा, चालेल चालेल, लवकर या पण. अगं आज घरी गणपती बसलेत, आज तरी रजा घ्यायचीस ना. अगं सुमी, त्या पोरांना तरी आपल्याशिवाय इतर कोण आहे ग? सगळे एकत्र असले की त्यांना पण बरं वाटतं म्हणून. आणि आज मी खास त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प पण ठेवलाय. मी जाते. जा पण लवकर ये बरं का. हो, एकदम तुझ्या त्या रजनीकांत सारखी. यांना रास कलाय, यूं गई और यूं आई. बरं बरं जा. हा. बरं झालं, सोंठे वाचून खोकला गेला. खांडेकरांसमोर ही नको अजून. मालती ऐक ना, शांत बस आधी. मी सांगते ते ऐक. तू खांडेकरांना आधी फोन लाव आणि थोडं उशिरा यायला सांग. का तारिणी बाहेर जाते, त्यांच्या समोर ती नको ना. बाहेर जाते? तू फोन कर त्यांना आधी. बरं बरं. लवकर चल. मॅडम, फोन येतोय कोणाचा तरी. कोणाचा आहे? मिसेस बेलसरे. एक मिनिट. हॅलो. हाय मिसेस बेलसर. हॅलो, बोला. काय झाली का घरची पूजा? हो, म्हणजे आत्ताच आटोपले. आम्ही निघतोच आहोत तुमच्या घरी यायला. घाई करू नका. सॉरी. नाही म्हणजे तुमच्याकडे पण गणपती आहे ना, घरी पूजा असेल, पाहुणे रावळे असतील. हा, एवढं सगळं आटपायचं म्हणजे सगळं आटपून ना छान आरामात या. ओके, ठीक आहे. मग आम्ही आरामातच येतो. हो, आम्ही काय आहो, दिवसभर वाट बघतोय तुमची. हा, आरामात या बरं का, काही करू नका. तुम्हाला निघून आम्ही फोन करतो. हा, ठेवते. हा, बाय. सी यू. कौशिकी, हां. चला 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 चला. हो, निघूया. मी काय म्हणते, सगळ्यांनी जायला हवं का? हो, घरात गणपती आहे, कुणीतरी घरात थांबायला नको का? काय हो? बरोबर बोलतेस तू. कौशिकी, दादा वहिनी, तुम्ही जाऊन या, आम्ही थांबतो. नाही नाही, मॅक, चेतना काकी, काय करताय तुम्ही? अहो, तुमचं तिकडे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आज आपण त्यांना पहिल्यांदा कुटुंब म्हणून भेटायला जातोय ना, आणि स्टाफ आहे ना घरी. अगं पण दर्शनाला लोक आले तर घरातलं कोणीतरी हवं ना. ते काही नाही, तुम्ही निश्चिंत जा, आम्ही घरात थांबतो. भाऊजी. बरं, ठीक आहे ठीक आहे, थांबून. ठीक आहे. मी आलेच. हो हो. बरं. बघा काय चाललं. गुरुराज, आज तू यायचंस आमच्या सोबत बेलसरेंकडे. अरे नाही, मला शक्य नाहीये. का? मला आवडलं असतं यायला, पण काय कॅम्प आहे ना, मेडिकल कॅम्प. काय बिझी असतोस रे तू, किती बिझी राहायचं माणसाने. अरे बा, डॉक्टर्स आर ऑलवेज बिझी. आम्हाला पर्सनल लाईफ काही नसतं. तुम्ही जाऊन या. आणि हा, माझ्या सुनीला माझे आशीर्वाद सांग. नक्की. चल, तिकडे लक्ष द्यायचं. हो. तिकडे चाललायस म्हणून दूर दूर खाऊ नकोस. नाही रे, दिलास हा, सगळ्यांना? कंट्रोल ठेव. प्रसाद दिलास? गुड काय. बरं ऐका. ईशा, तू पाहिलं नाहीयेस ना मुलीला? तुझा आहे यांच्या बरोबर. ऑफकोर्स मम्मा, मी तर जाणारच आहे. कोण कुठली मुलगी खांडेकरांच्या घरात सून म्हणून येते ना, ते मला बघायचंय. काय ग, आटपलं सगळं? हो हो, सुमी, माझं सगळं झालंय. आता मी सगळं आवरून ठेवलेलं आहे. आता मला निघू देत. मला सगळं खूप उशीर घेतलं झाला. बरोबर? हो हो हो. आणि मी काय म्हणत होते, सुमी, अगं आता खूप सुंदर दिसतेस ग तू. थांब ग, थांब. हो, थँक्यू थँक्यू. आता मला जाऊ देत. बाय 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 सुमी. जा, 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 नीट जा, नीट जा. निघालीस? हा, पण मी लगेच येते आत्या. जास्त वेळ नाही घालवणार. लगेच येईन, परत लगेच येईन. कशाला? लगेच कशाला? सावकाश जा, सावकाश ये, आरामात ये. हा, आश्रमात चाललीयस ना, त्या मुलांना आपल्याशिवाय कोण आहे? त्यांना गरज आहे ना तुझी. अगदी शांत डोक्याने जा. हा, जा. अहो
आणि धावत पळत जाऊ नको, सावकाश जा, सावकाश ये. हो हो. मालती हे त्यांना कळवलंय आरामात या, सगळं आटपून या. आता बोलाव लवकर, निघालीये ती. आता कशाला सावकाश, लवकर लवकर यायला सांग. कर फोन कर. बरं सांग जा. हो. ईशा, तिकडे जातेस, ताई सांगेल तसं ऐक हा. कोण ताई? कौशिकी ताई. युवी, युवी, युवी कुठे आहेस तू? आवाज कमी. कोण आहेस तू? मी स्वीटी, युवराजची गर्लफ्रेंड. युवराज. येस, आलोच. काय? हो, युवी माय डार्लिंग. अहो, मिठीवरून अंदाज येतोय नातं किती घट्ट आहे. युवराज कोण आहे ही? हं? युवराज ही कोण आहे? सांगितलं ना, गर्लफ्रेंड. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. हो ना युवी? युवराज हा काय पोरकटपणा आहे? अरे युवराज, बाबा काय विचारतायत? सांग ना, कोण आहे ही? एक मिनिट, मला बोलू द्या ना. मी सांगतो ना, हे सगळं किती घाईघाईत घडलंय. सगळं माझं लग्न ठरणं हे किती हिला ओळखतो मी. आमचं होतं प्रेम एकमेकांवर, पण आता तसं काही नाहीये. ओके ताई, आता तसं काही नाहीये. कौशिकी ताईने माझ्यासाठी जी मुलगी सिलेक्ट केली ती मला खूप आवडली आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. ओके, तिच्याशी लग्न करणार आहे मी. बेबी, प्लीज शट अप. मला कळलंय ताई, मला कळलंय एक चांगली लाईफ पार्टनर काय असते ना, ते मला खूप व्यवस्थित कळलंय. चांगली लाईफ पार्टनर म्हणजे जी आपल्या सोबत राहते, जी आपली केअर करते. आणि हिचे खूप बॉयफ्रेंड्स आहेत डॅड, खरंच हिचे खूप बॉयफ्रेंड्स आहेत. तू ताई, मी खरंच सांगतो, तुझी मुलगी निवडलीस ती मला आवडलेली आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे. ओके. बाप रे वहिनी, हे पाणी भलतीकडेच वाद चाललंय. भाऊजी, युवी, माझ्या पोटात आपलं बेबी आहे, त्याचं काय? हे तुलाही माहितीये. काय बोलते? ओ माय गॉड, म्हणजे हिच्या पोटात युवीचं बाळ आहे. आता युवीला हिच्याशीच लग्न करावं लागणार. ईशा, तू जरा गप्प बसतेस का? अगं आई, पण हे बघ, तू शांत राहा. हा, तोंड बंद. हे समजव तिला. युवराज ही काय बोलते? मी काय विचारतो उत्तर दे. अरे पण हे काय युवराज, वहिनी काय ऐकतोय मी हे? युवराज काय करून बसलास तू हे? अरे युवराज, काय चाललंय हे? एक मिनिट. तिकडे कोण आहे? मी ओळखतेस ना तुम्हाला? मी कौशिकी खांडेकर आहे. या जगात जे काही घडतं ना, ते सगळ्याची खबर ठेवते मी. मग तुला काय वाटलं, माझ्या भावाच्या आयुष्यात काय चाललंय हे मला कळणार नाही? हा, नाव काय म्हणालीस? स्वीटी, स्वप्ना कुलकर्णी. बरोबर ना? हा, मी स्वप्ना कुलकर्णी. अजून अशा किती मुलांना अडकवलंयस तू? किती बॉयफ्रेंड्स होते तुझे आधी? आठवत नाही? जस्ट वेट, मी आठवण करून देते. हे तुझे या आधीचे बॉयफ्रेंड्स.
बरोबर ना? किती खोटे रिपोर्ट्स बनवलेस तू? आठवत नाही? मी आठवण करून देते. हे या आधी बनवलेले खोटे रिपोर्ट्स. आणि हे इकडेच थांबत नाही. वेट. तू कुठल्या एक्स बॉयफ्रेंडशी किती वेळ बोललीस, कुठे बोललीस? या सगळ्याचे कॉल लॉग्स. बरोबर आहेत ना? बरोबर आहेत ना? अजून काय पुरावे हवेत? मी स्वप्ना कुलकर्णी. आज तू खोटं नाटक केलंयस ना, ते पुन्हा करायचं नाही. या घरात यायचा पुन्हा प्रयत्न करायचा नाही. युवराजशी बोलायचा पुन्हा प्रयत्न करायचा नाही. जर मला कळलं की तू युवराजच्या आयुष्यात पुन्हा यायचा प्रयत्न करतेस तर मी पोलिसांना कळवेन. कळलं? चुपचाप घरी जायचं. लिव्ह. लिव्ह. नाही ताई, मी वॉर्निंग देतेय, शेवटची. तू पुन्हा या सगळ्यात पडायचं नाहीस. कळतंय? यू गेट मी? लग्न ठरवलंयस ना? कोणी फोर्स केलंय तुला? स्वखुशीने करतोयस ना सगळं? तुझं लग्न निभवायचं. सगळं लक्ष आपल्या संसारात हवं. कळतंय? माझ्याकडे बघून बोल. कळतंय? हो हो. यापुढे तू ह्या कुठल्याही गोष्टीत अडकलास, याची मला भनकही लागली ना, तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेव. कळतंय? हो हो. सॉरी. सोय सोय सोय. चला का? आम्ही बाहेर थांबलोय. इराला घेऊन गाडीकडे ये. स्वयं स्वयं. काका निघूया? हां चला सर. हे बघ ईशा, तिथे जास्त बोलू नकोस. येतोयस ना? हा हो. चल. किती वेळ झाला पत्ता शोधतोय आपण, सापडतच नाहीये. त्यापेक्षा सरळ विचारूयात ना कोणाला तरी. काय माहित कुठल्या गल्ली बोळात राहतात ही लोक. ईशा बेबी चिल. तुला पाणी देऊ का? ईशा इकडेच कुठेतरी आहे घर. थांब जरा. तू काही काळजी करू नकोस. मी तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवेन. ओके? काय झालं? कोण तिकडे?
काय होतंय तुला? काय काय हवंय? काय झालं? मला पण कळत नाही. हो हो बाळा, काय झालं?